भाजप अगदी ॲक्शन मोडवाल्याचं दिसून येतंय। भाजपकडून महापालिका निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारींच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात वनमंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख आहे, त्यामुळे जनता दरबारच्या निमित्तानं किंवा ठाणे शहरात भाजपचं वर्चस्व दाखवून देण्याच्या प्रयत्नातून नाईक यांनी अलीकडच्या काळात अगदी सातत्यानं शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका करण्याची संधी साधली आणि त्याच गणेश नाईकांना भाजपनं ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, कल्याण, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलंय। त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक ही शिंदे विरुद्ध नाईक अशी ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आता बातमी मोनोरेलची। मंडळी, मुंबईत मोनोरेल ही वळणावर बंद पडल्याची एक धक्कादायक घटना